नाशिकमध्ये मनसे पराभवाच्या कारणांचा शोध घेणारे राज ठाकरे उमेदवारांशी थेट संवाद साधतील। नाशिक महानगरपालिका निवडणुकीत मनसेचा अवघा एकच उमेदवार या ठिकाणी विजयी झालाय। पराभवाची कारण मीमांसा या ठिकाणी केली जाईल। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश माले यांच्याकडून। महेश, खरं तर मनसेचं नाशिक होमग्राउंड, पण या होमग्राउंड मध्येच दारुण पराभव, ज्यावर आता कारण मीमांसा होईल। अगदी खरं लागवी। खरं तर एकेकाळी नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला समजला जायचा। राज्यातील पहिली सत्ता देखील महापालिकेची राज ठाकरे यांना नाशिकनेच मिळवून दिलेली होती। मात्र यंदाच्या महापालिका निवडणुकीत जर आपण बघितलं असेल तर ठाकरे बंधूंची युती झाली, मात्र तरी देखील मनसेला अपेक्षित तसं यश मिळालेलं नाही। अवघा एक नगरसेवक मनसेचा नाशिकमध्ये निवडून आलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आता जो आहे या पराभवाची कारणे आहेत ती तपासणार आहे। उमेदवारांशी थेट संवाद त्यांचा साधण्यात येणार आहे। प्रचारात कुठली कमी पडली आहे का आणि पदाधिकाऱ्यांच्या कुठेतरी एक संगता नसणे याच्या काही उणिवा आहेत का, या सगळ्या प्रश्नांचा शोध जो आहे तो राज ठाकरे घेणार आहेत। याच्या काही दिवसांमध्ये या सगळ्या पराभवाची कारणे मीमांसा जी आहे ती राज ठाकरे तपासणार आहे आणि येत्या काळामध्ये कदाचित पदाधिकाऱ्यांच्या ज्या बदल्या आहे किंवा पक्षातील अंतर्गत जे पद आहे ते देखील बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे एकूणच राज ठाकरे आता या पराभवाची कारणे कशा पद्धतीने शोधता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित। महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। भाजपा प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर ट्विट करत टीका केली आहे। त्यांनी काय ट्विट केलंय पाहूया आपण। आधी जे आहेत ते तरी सांभाळा। 4 वर्षांपूर्वीही अशाच पोकळ गमजा मारलेल्या होत्या, तेव्हा भुई खालून आमदार कधी निघून गेले ते कळलंच नाही। आज पुन्हा भाजपचा महापौर नको असं रडगाणं गात चमत्कार होणार असा सूर संजय राऊत आळवतायत। आता तरी वास्तव स्वीकारा, सध्या सोबत असलेले नगरसेवक सांभाळा, मग इतर मोठमोठ्या गप्पा मारा असं सुचवतायत केशव उपाध्याय। तरी मला हवालदार म्हणा अशी अवस्था का झालीये ते पहा आधी, असं केशव उपाध्यायांचं ट्विट आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।